بسم الله الرحمن الرحيم فمن أظلم ممن كذب على الله وكذب بالصدق إذ جاءه أليس في جهنم مثوى للكافرين والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون لهم ما يشاءون عند ربهم ذلك جزاء المحسنين ليكفر الله عنهم أسوأ الذي عملوا ويجزيهم أجرهم بأحسن الذي كانوا يعملون أليس الله بكاف عبده ويخوفونك بالذين من دونه ومن يضلل الله فما له من هاد ومن يهد الله فما له من مضل أليس الله بعزيز ذي انتقام ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل أفرأيتم ما تدعون من دون الله إن أرادني الله بضر هل هن كاشفات ضره أو أرادني برحمة هل هن ممسكات رحمته قل حسبي الله عليه يتوكل المتوكلون قل يا قوم اعملوا على مكانتكم إني عامل فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب مقيم إنا أنزلنا عليك الكتاب للناس بالحق فمن اهتدى فلنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنت عليهم بوكيل. मग जो कोणी अल्लाहबाबत खोटं बोलेल आणि सत्य त्याच्यापर्यंत पोहोचवून दिल्यानंतरही तो खोटं ठरवेल तर अशा माणसाहून मोठा अत्याचारी आणखी कोण असू शकतो. अशा इन्कारी लोकांचं ठिकाण जहन्नम शिवाय दुसरं कोणतं असेल. आणि जो सत्य घेऊन आला आणि ज्यानं देखील त्याच्या कथनाला पुष्टी दिली तर असे लोक खरोखर परहेजगार म्हणजे वाईट कर्मापासून दूर राहणारे बनले. जेव्हा हे लोक आपल्या पालनकर्त्या रबजवळ पोहोचतील तेव्हा ज्या कृपा देणगीची इच्छा करतील ती लाभेल आणि हा मोबदला प्रतिफळ आहे सत्कर्म करणाऱ्यांचं. यासाठी की अल्लाहनं त्यांच्या वाईट कर्मांना माफ करून त्यांच्या चांगल्या कर्मांचं उत्तम इनाम त्यांना प्रदान करावं. काय अल्लाह आपल्या दासांसाठी पर्याप्त नाही. आणि हे लोक अल्लाहच्या शिवाय दुसऱ्या शक्ती सामर्थ्याचं तुम्हाला भय दाखवू इच्छितात. आणि ज्याला अल्लाह सरळ मार्गापासून दूर करेल मग त्याला कोणीही मार्ग दाखवू शकत नाही. आणि ज्याला अल्लाह सन्मार्गावर चालवेल मग त्याला सन्मार्गापासून कोणीही दूर करू शकत नाही. काय अल्लाह बदला घेण्याचं सामर्थ्य राखत नाही. जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना आणि जमिनीला कोणी निर्माण केलं, उत्तर देताना हे लोक एकच गोष्ट सांगतील की अल्लाहनं. मग तुम्ही त्यांना हाही प्रश्न विचारा की बरं थोडा विचार करून पहा की अल्लाहशिवाय ज्यांच्या जवळ तुम्ही दुआ मागता, जर अल्लाह मला नुकसान पोचवण्याचा इरादा करेल तर काय त्यांची संपूर्ण फौज मिळूनही मला या नुकसानापासून वाचवू शकते. आणि जर अल्लाहनं मला आपल्या कृपेनं नवाजलं, उपकृत केलं तर काय हे लोक त्याच्या कृपादानात अडथळे आणू शकतात. तुम्ही सांगा की माझ्याकरता कोणत्याही स्थितीत फक्त अल्लाह पुरेसा आहे. भरोसा करणाऱ्यानं फक्त अल्लाहवरच भरोसा केला पाहिजे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा, हे माझ्या जमातीच्या बांधवांनो, आपल्या जागी तुम्हीही कर्म करीत राहा, मी देखील आपलं कार्य करीत राहीन. फार लवकरच तुम्हाला माहिती पडेल की तो कोण आहे ज्याच्यावर अपमानदायक अजाब कोसळेल आणि सदा सर्वदा कायम राहणाऱ्या अजाबमध्ये त्याला राहावं लागेल. यात मुळीच शंका नाही की आम्ही मानवाकरिता सत्य सांगणारा ग्रंथ तुमच्यावर उतरवला. आता जो कोणी सरळ मार्गावर चालेल तर स्वतः त्याचंच भलं होईल. आणि जो कोणी या ग्रंथानं दाखवलेल्या मार्गापासून दूर पळेल तर त्याचं संकटही त्याच्यावरच कोसळेल. आम्ही तुमच्यावर त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी टाकली नाही.